मुळात हा शेतकरी ज्या मुख्य मागणीला घेऊन या ठिकाणी आलेला आहे, खरं पाहता या राज्यात आणि देशात ज्या पक्षाची जी सरकार स्थापन झालेली आहेत यांनी यांच्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये, निवडणुकांच्या भाषणामध्ये आणि वचननाम्यामध्ये जी आश्वासनं या शेतकऱ्यांना दिली होती ती सोयाबीनला 6,000, कापसाला 10,000 आणि या ठिकाणच्या देशामधल्या तेलबिया आणि डाळीसाठीची आत्मनिर्भरता आम्ही करणार, अशा प्रकारच्या घोषणा या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी केलेल्या होत्या। वस्तुस्थिती डाळीची आणि तेलबियाची आत्मनिर्भरता दूर राहिली, परंतु घोषित केलेले 6,000 रुपये पण नाही। आणि याच सरकारचे प्रतिनिधी असणारे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष यांनी सुद्धा शिफारस केलेली 6,945 रुपये दूर राहिले। परंतु जो किमान हमी भाव, जो खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या उत्पादनाची सुद्धा किंमत निघत नाही आहे, तो 4,892 सुद्धा 90% शेतकऱ्यांना मिळत नाही आहे। या मागणीला घेऊन ही जी खरेदी केंद्र नाफेड मार्फत चालवली जात आहेत त्यामध्ये जर हे सोयाबीन विकलं तरच खऱ्या अर्थानं खरेदी हमी भाव हा त्यांना शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि म्हणून आज एकमुखी मागणी आम्ही करतोय की ही नाफेड मार्फत चालवणारी सोयाबीनची खरेदी केंद्र पूर्णपणे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेवटच्या सोयाबीनच्या दाण्यापर्यंत चालू राहतील आणि ती चालू करा। या मागणीला घेऊन शेतकरी आता आक्रमक झालेला आहे। येत्या काळामध्ये चक्काजाम आंदोलन शेतकरी करेल, अशा प्रकारचा इशारा या आंदोलनातून आज किसान सभा आणि शेतकरी आपल्याला देत आहेत। जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।